नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. आज आपण अशा गुरूंच्या विचारांवर मन एकाग्र करणार आहोत, ज्यांनी शब्दांपेक्षा कृतीतून शिकवलं, ज्यांनी भक्तांना आधार दिला आणि संकटातही श्रद्धा कशी ठेवायची हे सांगितलं. श्री स्वामी समर्थ महाराज अक्कलकोटचे अवतारी पुरुष. ते म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आज या शब्दांचा अर्थ मनापासून समजून घेऊया. स्वामी समर्थ सांगतात, देवावर विश्वास ठेवण्याआधी स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. श्रद्धा म्हणजे डोळे बंद करून मानणं नाही, तर कठीण काळातही मन स्थिर ठेवणं आहे. तुमच्या आयुष्यात अडचणी येत असतील, रस्ते बंद वाटत असतील, तर लक्षात ठेवा, ही परीक्षा आहे, शिक्षा नाही. स्वामी समर्थ म्हणतात, जे घडतं ते तुमच्या भल्यासाठीच घडतं. प्रत्येक माणसाच्या आयुष्यात दुःख येतंच. कोणी तुमचं ऐकत नाही, मेहनत करूनही यश मिळत नाही, मन थकून जातं. अशा वेळी स्वामी समर्थांचा एक संदेश आहे, संयम ठेवा, कारण वेळ हीच खरी गुरु आहे. आज जो त्रास वाटतोय तो उद्या तुमची ताकद बनेल. स्वामी समर्थ भक्तांना नेहमी सांगतात की सहन करायला शिका, कारण सहनशक्तीतच शक्ती दडलेली आहे. स्वामी समर्थ कधीही आळशी भक्तांना पाठीशी घालत नसतात. ते स्पष्ट सांगायचे, फक्त देवाचं नाव घेऊन काही मिळत नाही, कर्म केल्याशिवाय कृपा होत नाही. तुमचं काम प्रामाणिकपणे करा, फळाची चिंता सोडा, कारण देव तुमच्या मेहनतीकडे पाहतो, शब्दांकडे नाही. आज छोटं काम असो किंवा मोठं, ते मन लावून करा, हीच खरी भक्ती आहे. स्वामी समर्थांना अहंकार अजिबात आवडत नव्हता. ज्ञानाचा, पैशाचा, पदाचा गर्व क्षणात खाली आणतो. ते म्हणतात, नम्र राहा, कारण झुकलेलं झाडच फळ देतं. जितकं यश मिळेल तितकं जमिनीशी जोडलेलं राहा, कारण गर्वाने मोठमोठेही माणसंही कोसळलेले आहेत. सर्वात प्रसिद्ध वाक्य, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, हे फक्त वाक्य नाही, हा जीवनाचा आधार आहे. भविष्याची भीती, अपयशाची भीती, लोक काय म्हणतील याची भीती, हे सगळं सोडा. तुम्ही एकटे नाहीत. जिथे श्रद्धा आहे तिथे स्वामी समर्थ आहेत. मनापासून हाक मारा, ते मार्ग दाखवतील. थेट नाही, पण योग्य दिशेनेच. आज एकच गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही कमजोर नाही, तुमची वेळ कठीण आहे. ही वेळही निघून जाईल, पण तुम्ही मजबूत बनाल. स्वामी समर्थांचा आशीर्वाद तुमच्यासोबत आहे. मन शांत ठेवा, कर्म करत राहा आणि श्रद्धा कधीही सोडू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद मित्रांनो.